मागण्याचे 22 सचिव लागत, 22 मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे. मुख्यमंत्री लागत बैठकीला, कारण चर्चेतून आपली एक मागणी आहे काय, याला काळान त्याला ठेवा अशी आहे का? याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे. तिथं काय लगेच दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाका. आपलं कसं आहे, तिची खीर करा लागते, मग तिला घोटा लागतं, मग पेढा करावं काय, दही करावं काय, तिच्यातलं साय काढावं काय, या अडचणी आहे, लक्षात घ्या. आणि दोनदा मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं, आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही. आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का 22 सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उरत नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतं. जसं मागच्या वेळेस आपण अन्नत्याग आंदोलन केलं, त्याच्यातून 2 प्रश्न आपले सुटले. एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे 1000 रुपये वाढले, 6000 मागितले तरी 1000 वाढले का नाही वाढले. दुसरं, जे गावात घरकुल भेटत होतं, घर भेटायचं पैसे भेटायचे, गावातल्याले 1.25 लाख भेटायचे. आता ते 2 लाख पर्यंत आपण त्याच्यात यश प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो, नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतंय. पण माझं असं मत आहे, आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही जेथपर्यंत निर्णय आपल्या बाजूचा होत नाही. निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय इतक्यातला एकही माणूस घरी जाणार नाही. आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहिल्याशिवाय राहणार नाही. सरकारची तयारी जसं आमच्या छातड्यात गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू. बरोबर आहे का नाही? आता आपण आपला पक्का आहे का जेथपर्यंत सोयीचा निर्णय नाही तोपर्यंत माघार नाही. बरोबर आहे का नाही? आता इथं आपण ठाम असलो पाहिजे. ही आंदोलनाची भाषा बरोबरच आहे. एवढे जण सगळ्या तुम्ही लोक आले ना, आम्ही जर काय होतंय, बरेच आंदोलन ते म्हणते ना तहात हारून जातो माणूस. आंदोलनात आपण जिंकलो आहे पण तहात हारलो नाही पाहिजे. बरोबर आहे? आणि मग तहात हारताना काय काय काळजी घेतल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आम्ही सगळेजण प्रमुख नेते मंडळी, क्षीरसागरजी आहे, नवलेजी आहे, राजूजी शेट्टी आहे, आमचे वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, आमचे जानकर साहेब आहे, इकडे आमचे गुरुजी आहे, कराडे गुरुजी आहे आणि सगळे जिल्हा प्रमुख सुद्धा प्रहारचे, त्यांनी खूप मेहनत घेतली बिचाऱ्यांनी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.